जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात भारतीय रेल्वे भरती NTPC 2024 संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव. आजचा प्रश्नसंच 4. यामधील आजचा पहिला प्रश्न आहे, इंटरनेटचा शोध कोणत्या वर्षी लागला? पर्याय आहेत: अ. 1960, ब. 1969, क. 1983, ड. 1991. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. 1969 मध्ये इंटरनेटचा शोध लागला. विद्यार्थी मित्रांनो, इंटरनेट जसजसे विकसित होत गेले तसे वेगवेगळ्या व्यक्तींची नावे या क्षेत्रात पुढे येत गेली. त्यातीलच एक विंडसर्फ यांनी इंटरनेट या शब्दाचा सर्वात प्रथम वापर केला. भारतात इंटरनेटची सुरुवात 15 ऑगस्ट 1995 रोजी झाली. प्रश्न दुसरा, युनेस्को मुख्यालय कुठे स्थित आहे? पर्याय आहेत: अ. पॅरिस, ब. न्यूयॉर्क, क. रोम, ड. जिनिव्हा. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. पॅरिस या ठिकाणी युनेस्को मुख्यालय स्थित आहे. युनेस्कोची डेफिनेशन आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली होती. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिसमध्ये असून 16 नोव्हेंबर 1945 रोजी याची स्थापना झाली. या युनेस्कोचे एकूण 94 देश सदस्य आहेत. प्रश्न तिसरा, प्रथम पंचवार्षिक योजना भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय आहेत: अ. 1947, ब. 1949, क. 1951, ड. 1957. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. 1951 रोजी पंचवार्षिक योजनेची स्थापना झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 हा होता. आतापर्यंत एकूण 13 पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या. पहिली पंचवार्षिक योजना प्राथमिक क्षेत्राच्या विकासावर भर देण्यासाठी राबविण्यात आली. प्रश्न चौथा, लिज्जत पापड या सहकारी संस्थेची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत: अ. 1950, ब. 1959, क. 1965, ड. 1970. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. 1959. यामध्ये लिज्जत पापड या संस्थेची स्थापना झाली. जसवंतीबेन पोपट यांनी 6 महिलांना सोबत घेऊन मुंबईच्या चाळीत घरगुती पद्धतीने या संस्थेची सुरुवात केली होती. सॉरी, या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे थोडेफार शब्द बदलले आहेत. प्रश्न 5वा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? पर्याय आहेत: अ. गंगा नदी डॉल्फिन, ब. मगर, क. कासव, ड. ब्लू व्हेल. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. गंगा नदी डॉल्फिन हा भारताचा जलचर प्राणी आहे. यालाच सुसू देखील म्हणतात. पर्याय 6वा, युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेला भारतातील एक किल्ला कोणता आहे? पर्याय आहेत: अ. चित्तोडगड किल्ला, ब. झाशीचा किल्ला, क. गोलकुंडा किल्ला, ड. अंबर किल्ला. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. चित्तोडगड किल्ला. 2013 मध्ये कंबोडियामध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत युनेस्कोने चित्तोडगड किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. प्रश्न 7वा, राष्ट्रपिता म्हणून कोणते महापुरुष ओळखले जातात? पर्याय आहेत: अ. सुभाषचंद्र बोस, ब. जवाहरलाल नेहरू, क. महात्मा गांधी, ड. सरदार वल्लभभाई पटेल. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात. महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनीच दिली होती. तसेच त्यांनी बापू हे देखील त्यांना नाव दिले होते. महात्मा गांधी यांना एकूण 11 भाषा अवगत होत्या. प्रश्न 8वा, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? पर्याय आहेत: अ. मुंबई, ब. कोलकाता, क. चेन्नई, ड. दिल्ली. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आल्यानंतर 28 जानेवारी 1950 रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले. प्रश्न 9वा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA ची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत: अ. 2003, ब. 2005, क. 2008, ड. 2011. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. 2005 साली NDMA ची स्थापना झाली. NDMA ची डेफिनेशन नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. 23 डिसेंबर 2005 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे या संस्थेची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान हे या संस्थेचे अध्यक्ष असतात. प्रश्न 10वा, मंगळावर पहिल्या प्रयत्नात यशस्वी उतरणारा आशियाई देश कोणता? पर्याय आहेत: अ. अमेरिका, ब. भारत, क. चीन, ड. रशिया. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. भारत
हा देश मंगळावर पहिल्या प्रयत्नात यशस्वीरित्या उतरला होता. या अगोदर USSR, US, चीन हे देश देखील मंगळावर उतरले होते. परंतु भारत हा पहिल्याच प्रयत्नात मंगळावर उतरणारा आशियाई खंडातील पहिला देश ठरला. प्रश्न 11. क्षेत्रफळानुसार भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते? पर्याय आहेत: अ. उत्तर प्रदेश, ब. महाराष्ट्र, क. राजस्थान, ड. मध्य प्रदेश. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. याचे क्षेत्रफळ 3,42,239 चौरस किलोमीटर एवढे होते आहे. तर लोकसंख्येनुसार राजस्थान हे 8व्या क्रमांकाचे राज्य असून त्याची लोकसंख्या 8.36 कोटी आहे. तर उत्तर प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने 4थ्या क्रमांकाचे राज्य असून त्याचे क्षेत्रफळ 2,43,286 चौरस किलोमीटर एवढे आहे. तर उत्तर प्रदेश हा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील प्रथम क्रमांकावरचं राज्य आहे. याची लोकसंख्या 19.98 कोटी एवढी आहे. प्रश्न 12वा. सौर मालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? पर्याय आहेत: अ. पृथ्वी, ब. मंगळ, क. गुरु, ड. बुध. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. बुध हा ग्रह सौर मालेतील सर्वात लहान ग्रह आहे. याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये गुरु या ग्रहाची माहिती पाहताना पाहिली होती. बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळील ग्रह असून या ग्रहाला इतर ग्रहाप्रमाणे कोणताही एकही उपग्रह नाही. तसेच बुध हा ग्रह गुरु या ग्रहाच्या गॅनिमेड या उपग्रहापासूनही लहान आहे. प्रश्न 13वा. भारतातील पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत: डॉ. B.R. आंबेडकर, ब. पंडित नेहरू, क. डॉ. राजेंद्र प्रसाद, ड. गणेश वासुदेव मावळणकर. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. गणेश वासुदेव मावळणकर हे भारतातील लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्याबद्दल देखील माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली होती. प्रश्न 14वा. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? पर्याय आहेत: अ. गंगा, ब. गोदावरी, क. कावेरी, ड. सतलज. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. याची लांबी सुमारे 2525 किमी एवढी आहे. तर जगातील सर्वात लांब नदी इजिप्तमधील नाईल नदी आहे. याची लांबी सुमारे 6,650 किलोमीटर एवढी आहे. तर महाराष्ट्रातील गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. 1465 किमी ही एवढी याची लांबी आहे. प्रश्न 15वा. भारतीय घटनेतील कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांची व्यवस्था केली आहे? पर्याय आहेत: अ. अनुच्छेद 12 ते 35, ब. अनुच्छेद 36 ते 51, क. अनुच्छेद 52 ते 78, ड. अनुच्छेद 19 ते 122. योग्य उत्तर आहे पर्याय अ. भारतीय संविधानाने नागरिकांना 6 मूलभूत अधिकार दिले आहेत. ते भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मधील कलम 12 ते 35 मध्ये नमूद केले आहेत. समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपायांचा अधिकार हे भारतीय संविधानाने हे 6 अधिकार भारतीय नागरिकांना दिले आहेत. जसे भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना 6 अधिकार दिलेत, तसेच मूलभूत कर्तव्ये देखील दिली आहेत आणि ती एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. प्रश्न 16वा. गायत्री मंत्र कोणत्या वेदातून घेतला आहे? पर्याय आहेत: अ. सामवेद, ब. ऋग्वेद, क. अथर्ववेद, ड. यजुर्वेद. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. ऋग्वेद या वेदातून गायत्री मंत्र घेतला आहे. ऋषी विश्वामित्र यांनी गायत्री मंत्राची रचना केली. ऋग्वेद संहितेत सुमारे 10,552 मंत्र आहेत. त्यातीलच 3ऱ्या मंडळामध्ये गायत्री मंत्र आढळतो. प्रश्न 17वा. भारतीय रेल्वेची पहिली रेल्वे सेवा कोणत्या मार्गावर सुरू झाली होती? पर्याय आहेत: अ. मुंबई ते ठाणे, ब. मुंबई ते पुणे, क. कोलकाता ते हावडा, ड. दिल्ली ते आग्रा. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. मुंबई ते ठाणे या ठिकाणी भारतीय रेल्वेची पहिली रेल्वे सेवा सुरू झाली होती. 18 एप्रिल 1853 रोजी मुंबईच्या बोरीबंदर स्टेशनपासून ठाणेपर्यंत भारताची पहिली रेल्वे धावली होती.
बोरीबंदर स्टेशनलाच छत्रपती शिवाजी टर्मिनस असे म्हटले जाते. सॉरी, या ठिकाणी देखील थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे. प्रश्न 18वा. कोणत्या राज्यात सांचीचे स्तूप स्थित आहे? प्रश्न पर्याय आहेत: अ. उत्तर प्रदेश, ब. बिहार, क. राजस्थान, ड. मध्य प्रदेश. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. मध्य प्रदेश या ठिकाणी सांचीचे स्तूप स्थित आहे. हेच सांचीचे स्तूप हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळांपैकीच एक आहे. भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील सांची गावातील हे एक बौद्ध स्तूप आहे. 3ऱ्या शतकात सम्राट अशोक यांनी या स्तूपाची निर्मिती केली. प्रश्न 19वा. भारतातील सर्वात जुने फुटबॉल क्लब कोणते आहे? पर्याय आहेत: अ. चेन्नईयन FC, मोहन बागान, क. FC गोवा, ड. ईस्ट बंगाल. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. मोहन बागान. नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांना फुटबॉलचे जनक समजले जाते, तर मोहन बागान यांनी 1889 मध्ये फुटबॉल क्लबची स्थापना केली होती आणि हेच भारतातील सर्वात जुने फुटबॉल क्लब म्हणून ओळखले जाते. प्रश्न 20वा. कम्प्युटरमधील CPUचे पूर्ण रूप काय आहे? पर्याय आहेत: अ. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ब. सेंट्रल पॉवर युनिट, क. सेंट्रल प्रोसेस युनिट, ड. सेंट्रल प्रोसेसिंग युटिलिटी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरही प्रेस करा.